नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पटेल माझ्या गोवर्धन क्लासेस स्टडी इन मॅथमॅटिक्समध्ये तुमचं स्वागत करते. गणित हा विषय मुलांच्या आवडीचा नाही आहे, म्हणूनच मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. गणितमधील ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात, बेसिक कन्सेप्ट असतात, त्या मुलांच्या क्लिअर नसल्यामुळं मुलांना गणित हा विषय फार अवघड वाटतो. पण जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर मुलं कोणतंही एक्झाम्पल सोडवू शकतात. त्यामुळं मी मॅथ्समध्ये 2 लेवल तयार केले आहेत, ज्यामध्ये 3री ते 6वी आणि 7वी ते 10वी असे 4 वर्षाचे सिलॅबस एकत्र करून कंबाईन चॅप्टर बनवले आहेत, जे वारंवार मुलांसमोर येतात. आणि जर ते 3रीतच एखादा चॅप्टर क्लिअर नसेल तर तो 6वीत त्यांना जाऊन पुढे जाऊन तो त्रास देतो. आणि मग मुलं एक डिसाईड करतात की नाही, आम्हाला मॅथ्स जमत नाही. पण असं काही नसतं. आपण जर बेसिकपासून बघितलं तर त्याच कन्सेप्ट, त्याच गोष्टी वारंवार येत असतात. फक्त आपण कधीही कन्सेप्ट क्लिअर करत नाही किंवा बेसिककडे लक्ष देत नाही, यामुळं आपलं मॅथ्स वीक होत जातं. आणि जेव्हा आपण एंट्रन्स एक्झाम द्यायला जातो तेव्हा पुन्हा आपल्याला ही गोष्ट फेस करावी लागते. जेव्हा कोणतेही एंट्रन्स एक्झामचं तुम्ही जर इंडेक्स काढली, MPSC, बँकिंग, UPSC, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे चॅप्टर दिसून जातील. त्यामुळं जर आत्ताच तुम्ही जर स्कूल लाईफमध्ये हे चॅप्टर तुमचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर केले तर तुम्हाला भविष्यात त्याचा त्रास होणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न. मी आज तुम्हाला या लेवलचं इंट्रोडक्शन सांगते. यामध्ये तुम्हाला दिसत असेल लेवल 1मध्ये 3rd, 4th, 5th and 6th 20 चॅप्टर्स आहेत. जर तुम्ही स्टेट बोर्ड असेल किंवा CBSE असेल, कोणतेही बुक्स घेतले, कोणत्याही एडिशनचे बुक्स घेतले, त्यामध्ये जे इंडेक्स आहेत त्या 4 वर्षामध्ये त्याच असतात. फक्त त्यामध्ये कन्सेप्टचा डिफरन्स राहतो. 3रीमध्ये 2-3 कन्सेप्ट होऊन जातात, 4थीमध्ये त्याच्या पुढच्या येतात, 5वीमध्ये त्यानंतरच्या येतात. पण जर 3रीमध्येच जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तो चॅप्टर त्या मुलाचा मागं राहत जातो आणि एक प्रकारे ती निगेटिव्हिटी बनून की नाही, मला हे जमतच नाही असं ते डोक्यात कुठंतरी फिक्स होतं. म्हणूनच 3री ते 6वीपर्यंतचे जे बेसिक सगळे कन्सेप्ट्स आहेत, जे बेसिक सगळे चॅप्टर्स आहेत, जे तुम्हाला स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, नवोदय आणि सैनिक स्कूलच्या एंट्रन्सला सुद्धा मदत करतात, त्याची इंडेक्स जर तुम्ही याच्याशी कम्पेअर केली तर तुम्हाला दिसून येईल की हेच सगळे चॅप्टर त्या इंडेक्समध्येही असतात. त्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.